नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आज मी आपल्यासाठी घेऊन आली एक थोडीशी नवीन माहिती. आणि याच्यामध्ये काय आहे की हे फूल बघा, किती सुंदर असं फूल उमललेलं या ठिकाणी दिसतंय. आणि या फुलांची रचना पण थोडी वेगळीच आहे. तर याला कृष्ण कमळ असं म्हणतात. त्याचे पाकळ्या ज्या आहे त्या पाकळ्या अशा सुतासारख्या आहे आणि असं छान असं त्याच्यावर रंगोरंगोटी केल्यासारखं नैसर्गिक आहे. त्यानंतर खालून याचे जर आपण बघितले तर खालून जणू काही हे कमळासारखंच दिसतो, म्हणून त्याला कृष्ण कमळ म्हटलेलं आहे. कृष्णाला आवडणारा हा रंग, कदाचित त्याच्यामुळेच याला नाव कृष्ण कमळ असं म्हटलं असेल. आणि याचे जे हे आहे परागकण जे म्हणू आपण, ते परागकणांचे वैशिष्ट्य बघा, किती सुंदर अशी रचना आहे. बारीक अशी ठिपके आहे आणि वेगवेगळे रंग आहे. रंगांची रचना खूप सुंदर अशी केलेली आहे. आणि खरंच किती नैसर्गिक आश्चर्य म्हणायला हरकत नाही. नाहीतर एरवी आपण फुलांच्या पाकळ्या बघतो, थोड्या मोठ्या साईजच्या असतात, पण हे असे छान असे जणू असं वाटते की दोराच आहे, धागा आहे आणि या धाग्याने हे जसे फुलं तयार केलेले आहे अशा प्रकारची रचना आहे. मुलांच्या माहितीत थोडी भर पडेल त्यासाठी हे केलेलं आहे. आणि याला बी लागतं. वेलीवर वाढणारं हे फूल आहे. कृष्णकमळ एक वेल असतं आणि जेव्हा ती पूर्ण वेल फुलांनी बहरून जाते त्यावेळेला खूप सुंदर असं दृश्य त्या वेलीचं दिसतं. आणि याला असे या ठिकाणी बिया येतात. सो थँक्यू.